श्रीराम जय जय राम। नाम हे प्रपंच सुखी करण्याचे साधन। संसारातील सार आपला करावा रघुवीर। कली अत्यंत मातला, नीती कर्तव्याचा विसर पडला। अनाचार होतसे फार, आता नाही रामा वाचून दुजा ठाव। चोराने घरफोड केले, मग जागृतीचे कारण नाही उरले। म्हणून असावी सावधान वृत्ती, अखंड राखावी भगवंताची स्मृती। भगवंतासी अनन्य होता, दुःखाची नाही तेथे वार्ता। अभिमान वृत्ती सोडावी बरी, त्यास घडे रामसेवा खरी। सरेमीपणाची उरी, ब्रह्मरूप दिसे चराचरी। म्हणून ज्याने जन्माला घातले, ज्याने आजवर रक्षण केले। तो माझा धनी हे ठेवून चित्ती, भावे भजावा रघुपती। रामाचे व्हावे आपण, राम जोडावा आपण। हेच जन्माचे प्रपंचाचे मुख्य कारण। म्हणून रामावी न मानी कोणी त्राता, धन्य त्याची माता पिता। प्रपंच तसा परमात्म्या वाचून, हे जसे अलंकार सौभाग्या वाचून। अलंकार सर्व घातले, पण सौभाग्य तिलक न लावले। तैसे रामाविन राहणे आहे खरे, ऐहिक आणि पारमार्थिक न जाणावे एकाहून एक परते। ऐहिक आणि पारमार्थिक सुख रामा वाचून नाही देख। म्हणून शुद्ध असावे आचरण, तसेच असावे अंतःकरण। त्यात भगवंताचे स्मरण, हेच प्रपंच सुखी करण्याचे साधन। रामचरणावर ठेवावा विश्वास, हेच परमार्थाचे भांडवल खास। ऐहिक वागण्यात रामाचे स्मरण, हीच परमार्थाची खरी शिकवण। माझे हित भगवंताचे हाती, हीच ठेवावी मनाची प्रवृत्ती। राम करता ही असावी भावना, तो जे करील ते आपल्या हिताचे जाणा। भाव ठेवावा रामापायी, पण व्यवहार चुकू न देई। परमात्म्याचे राखणे अनुसंधान, हाच परमार्थाचा मुख्य मार्ग जाण। बाह्यांगाने करावी प्रपंचाची संगती, चित्ती असावा एक रघुपती। प्रयत्न करणे आपल्या हाती, यश देणे भगवंताचे हाती। प्रयत्नाला न पहावे पुढे मागे, परी परमात्मा उभा आहे मागे। ही ठेवावी जाणीव मनामध्ये, प्रपंचात दक्षतेने वागत जावे। धीर सोडू नये, भगवंताचे आधारावर निभ्रांत असावे। सर्व कामधंदा घरी करी, पण चित्त लेकरांवरी। ऐसे जैसे करी जननी जाण, तैसे वागावे आपण। काया गुंतवावी प्रपंचात, मन असावे रघुनाथात। नीती धर्माचे आचरण, पवित्र असावे अंतःकरण। त्यात कर्तव्याची जोड पूर्ण, त्या सर्वात राखता आले अनुसंधान। तर याविण दुजा परमार्थ नाही जाण। व्यवहार उत्तम प्रकारचा केला, पण परमात्मा विसरला। तो व्यवहार दुःखच देता झाला। श्रीराम जय जय राम। चैतन्यवाणी, जो नाम घेतो त्याला देहाच्या सुखदुःखाची जाणीव राहणार नाही, तो आनंदात राहील। श्रीराम जय जय राम। श्रीराम समर्थ। दासबोध समास 2 दशक 14। विषय: विवेक जागृत झाला की जीवन सुटसुटीत होते। मानवाचे दुःख हे बहुतेक वेळा परिस्थितीमुळे नसते, तर गोंधळलेल्या बुद्धीमुळे असते। समास 2 दशक 14 मध्ये समर्थ रामदास स्वामी आपल्याला विवेकाची खरी ओळख आणि अविवेकाचे दुष्परिणाम अत्यंत
थेट शब्दात सांगतात. 1. विवेक म्हणजे नेमके काय? आज अनेकांना वाटते विवेक म्हणजे खूप शहाणपणा किंवा मोठं ज्ञान. पण समर्थ सांगतात योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची शक्ती म्हणजे विवेक. काय धरायचे, काय सोडायचे, कुठे थांबायचे हे कळणे म्हणजे विवेक. 2. अविवेकाचे परिणाम. समर्थ येथे अविवेकाचे चित्र उभे करतात. अविवेकामुळे माणूस चुकीच्या माणसांवर विश्वास ठेवतो, चुकीच्या अपेक्षा करतो, चुकीच्या गोष्टींसाठी धडपडतो आणि शेवटी दुःख स्वतःच ओढवून घेतो. 3. भावनेचा अतिरेक आणि विवेकाचा अभाव. समर्थ एक महत्त्वाचा इशारा देतात. भावना आवश्यक आहे, पण त्या विवेकाशिवाय धोकादायक ठरतात. अतिस्नेह दुःख देतो, अतिराग फसवतो, अतिभक्ती अंधश्रद्धा वाढवते. विवेक भावना योग्य दिशेला नेतो. 4. विवेक आणि श्रद्धा यांचा समतोल. समर्थ श्रद्धेला विरोध करत नाही, पण अंधश्रद्धेला नाकारतात. त्यांचा मार्ग श्रद्धा आणि विवेक. श्रद्धा मन मऊ करते, विवेक बुद्धी स्पष्ट करतो. दोघांचा समतोलच जीवन सुस्थितीत ठेवतो. 5. संसारात विवेक कसा वापरावा. समर्थ केवळ संन्यास शिकवत नाहीत, ते सांगतात कोणावर किती अवलंबून राहावे, कुठे मर्यादा ठेवाव्यात, कधी नाही म्हणावे. विवेक म्हणजे सर्वांसाठी सर्व काही होण्याचा अट्टहास सोडणे. विवेक जागा झाला की जीवन हलके होते. समर्थ सांगतात विवेक आला की अपेक्षा कमी होतात, राग मावळतो, मोह सैल होतो, कारण माणूस समजतो तो सर्व काही माझ्या हातात नाही. 7. आजच्या काळातील विवेकाचे महत्त्व. आज माहिती खूप आहे, पण दिशा कमी आहे. अफवा, दिखावा यामुळे विवेक हरवतो. समर्थांचा आजचा संदेश. ऐकण्यापेक्षा विचार करा, पाहण्यापेक्षा तपासा. उपसंहार. दासबोध समाज 2 दशक 14 आपल्याला शिकवतो. भावना असू द्या पण विवेकासह. श्रद्धा ठेवा पण तपासून. निर्णय घ्या पण शांत बुद्धीने. समर्थांचे अंतिम वचन. विवेक ज्याच्याकडे, शांती त्याच्याकडे. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम समर्थ. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.